महत्त्वाचं, कालच्या झालेल्या परवाच्या दुःखद घटनेपासून अजून कोणीही सावरलेलं नाही. आम्ही पण सगळे परिवारातले सदस्यच आहोत. दोन्ही राष्ट्रवादी असतील, महाराष्ट्र असेल, लोक सगळे अजून ह्या दुःखाच्या सदम्यातून किंवा शॉकमधून सावरलेले नाहीत, हीच वस्तुस्थिती आहे. पण एक आहे की जनरली आपण जे विचारताय तर दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही एक जनभावना सुद्धा आहे आणि दोन्ही पक्षांच्या वतीनं सुद्धा त्याबाबतचे प्रयत्न पूर्वी सुद्धा झालेले आहेत आणि याबाबतचा जो काही निर्णय असेल तर दोन्ही पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्याबाबतचा निर्णय काय होईल ते मला तरी असं वाटतं की सध्या जी घटना घडली त्या घटनेला धरून आता दादा नाही आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये असे निर्णय घ्यायचे आहेत तर मला वाटतं पवार साहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील आणि तटकरे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी या बाबतीतला निर्णय जो काही असू शकेल तो निश्चित प्रकारे घ्यावा अशी आमच्यासारख्यांची जनभावना आहे. सर, दादा हयात असताना त्यांची काय भूमिका होती? जसं तुम्ही म्हटलात की जिल्हा परिषदेनंतर एकत्र येण्याची बैठका वगैरे, दादा हयात असताना ज्या आमच्याही काही बैठका झाल्या त्याच्यातही एक नक्कीच की त्यांची इच्छा होतीच की एकत्र यावं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हालाही बऱ्याचदा बोलून दाखवलं होतं. दादा सोबत कोण होते म्हणजे असं बैठकीला? नाही, आता सगळे दोन्हीकडचे काही असतात पण एक नक्कीच आहे की दोन्ही पक्षाच्या लोकांची, काही प्रमुख लोकांची ही इच्छा होती. त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकण्याचे प्रयत्न केले जात होते. गोविंद बागेतलं एक बैठकीचं वर्णन केलं होतं, काय झाली होती? नाही, मला असं वाटतं डिटेल्स या मिनिटाला सांगणं योग्य नाही काहीच, परंतु एक नक्की आहे की हे एकत्र येणं हे दोन्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून जास्त योग्य आहे. अजितदादांच्या जाण्याने आता महाराष्ट्रात हळहळ केली जाते, मात्र तिथं उपमुख्यमंत्री पद जे रिक्त झालेलं आहे त्या ठिकाणी लवकरच नवीन चेहरा येऊ शकतो आणि त्या ठिकाणी सुनीत्राताई पवार यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. तुमचं म्हणणं काय आहे, काय मागणी असणार आहे? मला वाटतं की NCP अजितदादा पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून निर्णय जो घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल असं मला वाटतं. पवार परिवार पूर्ण त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेईल आणि त्याचबरोबर शरद पवार, NCP, अजित पवार पार्टीतले जे नेते असतात ते पण एकत्र बसून सगळे निर्णय घेतील आणि सर्वांच्या सहमतीनं योग्य निर्णय व्हावा अशी एवढीच माझी सदिच्छा आणि शुभेच्छा असणार आहे.